नमस्कार मंडळी, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता इथं आमच्या दारात अशी चूल आहे. तर मी आता इथं स्वयंपाक करणार आहे. आणि थोडं म्हणजे बारकं होतं तेव्हाचं थोडं लहानपणीच्या आठवणी आल्या. तर अशी चूल होती आमच्या इथं घरी पण तिकडं माहेरला माझ्या. तर बघा आम्ही असं चुलीतली राख काढून असं ठेवायचं. पटापटा काम आवरायचं आई लवकर यायच्या अगोदर. तर आमची आई बारके आम्ही लहान होतो तेव्हा तर आमची मम्मी कामाला जायची रोज, खुरपायला जायची रोज. तर आमच्या आई यायच्या अगोदर माझा थोरला भाऊ तर लय काम करत होता. त्यानं सगळं झाडू होती काढायचं, झाडू मारायचा, सगळीकडनं झाडून काढायचं. परत आम्ही पण त्याला आवरं लागायचं. परत त्यानं चिमण्या पहिल्या राखेलच्या चिमण्या होत्या बघा. तर आम्ही काम करायला इसाळ कोणच करत नव्हता. तर पहिल्या राखेलच्या चिमण्या होत्या आणि त्याच्यामध्ये आमचा भाऊ म्हणजे चिमण्यामध्ये राखेल भरून ठेवायचा. येऊपर्यंत ते चिमण्या लावायच्या. एक दिवशी तर म्हणजे माझ्या थोरल्या भावाला असं चिमणीच लागत नव्हती. थोडं असं लांब जायलं की जायची, थोडं असं लांब जायलं की जायची, वारं लागलं की जायची चिमणी. त्यानं राग अशी चिमणीच फोडून दिली होती. तर बघा असं पहिलं लहानपणीचं काहीतरी असं आठवते. तर बघा मी असं चूल पेटवताना मला पण आठवण आली होती माझ्या भावाची. तर खरंच पहिलं आई होतं तेव्हाचं दिवस वेगळंच होतं. आणि आमची मम्मी रानात नाही यायच्या अगोदर आम्ही सगळं आवरून ठेवायचं. सगळ्यांनी कामं पटापटा उरकायची. फक्त आई आली का फक्त भाकरी करायची. सगळ्याला आम्हाला लई भुका लागलेल्या असायच्या. मग आमचा थोरला भाऊ काय तर डाळ बिळ घालायचा, भाजी करून ठेवायचा. भाऊ आमचा जशी येईल तशी भाजी करायचा. मग आमच्या आई आली की नुसतं भाकरी टाकायची. मग आई एकीकडं चुलीवर भाकरी करायला का आम्ही सगळेजण जेवायला बसायचं. जसं जसं भाकरी करेल तसं तसं आम्ही सगळेजण जेवण करून निघायचं. तर खरंच मला पहिल्या आठवणी लय आठवत्या त्या. पण आता फक्त गेल्या त्या सगळ्या आठवणी. मग फक्त आईच्या आठवणी राहिल्या त्या आता. कारण मला खरंच आज माझ्या मम्मीची आठवण आली होती. ही चुलीतली राख काढताना आठवण आली होती. कारण आम्ही शाळेतनं आलं का नाही पटापटा सगळ्यांनी कामं करायची. एकजण झाडून काढायचं, तर मी भांडे घासायचे, चूल पेटवायचं. भाऊ पण माझं थोरल्या भावानं आम्हाला लय सांभाळले लहान होतं तेव्हा आपण. तर खरंच कधी कोणती आठवण येईल ते काय सांगता येत नाही. मला माझ्या मम्मीची पण लय आज आठवण आली होती. त्याच्यामुळं म्हणलं एक व्हिडिओ टाकावा म्हणलं. तर आमची परिस्थिती लय अशी हे होती. आम्ही लहान असताना तर आमच्या आईला रोज म्हणजे आमची आई रोजच कामाला जायची. एक दिवससुद्धा घरी बसत नव्हती. आणि आता बघा कसलं भारी दिवस आल्यात. तर कसं असतंय तर माझी मम्मी नाही आता. आणि आता तिची लेकं नुसत्या 4 व्हीलर गाडीमध्ये फिरायला लागले ती. आणि ती आनंद बघायला माझी आई नाही आता. त्याच्यामुळं मग मला लय कसं तर वाटते. पहिलं लय बेकार दिवस काढलेलं आहेत. माझ्या मम्मीनं तर एवढं बेकार दिवस काढलेलं आहेत की लय असं आम्हाला आमची मम्मी कुणाच्या म्हणजे घरी जाऊ देत नव्हती. कशी जसं तिच्याच्यानं भेटल, आमच्या आई वडिलाच्यानं भेटल तसं आम्ही खात होता आणि राहत होता. तर एवढं बेकार पहिलं दिवस होतं. मला खरंच माझ्या आईची लईच आठवण आली आजी. तर आम्ही खरंच तसं करत होतो. शाळेतनं आले की प्रत्येकजण लगेच जिम्मेदारीनं त्यांची कामं वाटून घ्यायचं. आणि आमची आई कामावरनं खरंच लई थकून दमून यायची आई आमची. तर मला आठवलं ते दिवस पहिलं, त्याच्यामुळं मी ही व्हिडिओ काढला. तर बघा आमच्या दारात पण तुळस बघा कशी आहे. तर आमच्या आई मम्मीला पण अशी तुळस आवडत होती. तर दाराचं आहे बघा तुळस कसली छान आहे का, कसली भारी आली तुळस. हिरवी हिरवी गार आहे नसते. आणि तो गुलाबाचं झाड पण आले. ह्याला फुलं लागले ते आता लागायला लागले ते. शेपूची भाजी आली विकायला. तर बघा कसं आहे दारात आमच्या इथं वातावरण. नको इथं लिंबुनीचे झाड आहेत. लिंबुनीचं झाड आहे. आणि इथं प्रत्येक कुंड्या आहेत तेव्हा काही इथं बारक्या ह्या कुंड्यामध्ये झाडं लावलेलं आहे ते आम्ही कुंड्यामध्ये झाडं लावलेली आहे ते. तर बघा कसं वाटला नका इथं चिंचेचं झाड आहे, आंबट चिंचेचं. नका इथं शेवगा कसला भारी आला शेवगा बघा. आणि इथं आमच्या पारुबाईसाठी असते ह्यांची जागा आहे. तर नका ही जांभळीचं झाड बघा कसलं आहे, कसलं भारी आले जांभळीचं झाड बघा. आणि सीताफळ पण बघा कसली भारी लागली ती. लई सीताफळ लागले ते बघा.
हिरवी हिरवीगार आहे ती नुसती सीताफळ. मोठी तर झाल्यावर आता लय भारी दिसते ती. तर काही मोठी सीताफळ आहे ती का वर लागलेली सगळी. लय मोठी सीताफळ आहे ती. आणि का जांभळ तर कसली भारी आली बघा. आणि इकडे शेवगा आहे. कसला भारी शेवगा पण आला होता बघा. तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ सांगा मला. आणि का मामीनं आज भाजी आणली शेतातली करायला. आता ही मिक्स करायची भाजी, चुका आणि पालक. आणि मुगाच्या शेंगा आणल्या तर खायला. या मुगाच्या शेंगा वाळल्या तर मूग पण वाळले. हे पिकले का सीताफळ? तर बघावं का सीताफळ खायला पण आली लगेचच. शेतातली आहे ती ही आताच घेऊन आले तर बघा मामी शेतातनं भाजी आणली ही. तो का ती मुगाच्या शेंगा ही तर कसल्या हिरव्या दिसाल त्या. तर या मुगाच्या शेंगा खायला आताच घेऊन आले त्या बघा. भाजी काढत बसले त्या का. बघा कसल्या निबरडक झाल्या त्या मुगाच्या शेंगा. आणि ही भाजी बघा किती छान आहे. इथं मिरचीच्या कडाला उभं 2-4 वाळलेले शेंगा होते ते लावले होते. तर ते आले तर सगळ्या उंदरांनीच खाऊन घेतले बघा. असं आहे उंदरं पण लागते ती. आणि काय उंदरं तर लय खाते ती. दरवर्षी असं आहे बघा. गेल्या वर्षी तसले रान जनावर होते आणि ह्या वर्षी उंदरांना बघा असल्या मुगाच्या शेंगा सगळ्या खाऊन घेतल्या त्या. आणि लागले तर बघा किती छान आहे त्या. तर या मुगाच्या शेंगा खायला. तर आता चुलीवर मी ही भाजी करणार आहे. मग किती हिरवी भाजी आहे बघा. कसली भारी भाजी आहे. मुगाच्या शेंगा पण किती छान आहेत. तर आवडला तर व्हिडिओ, माझा व्हिडिओ आवडला तर सांगा कमेंटमध्ये. तुम्ही लहानपणी तसं करत होता का सांगा. बघा हे पूर्ण रिकामे झालेल्या दोऱ्या इथं सगळा लसूणच होता. ती विकलाय आता सगळा निवडा राहिला आता. तर आता दिवस मावळ आहे बघा. 6-7 वाजले त्या. तर आता आम्ही स्वयंपाक करतो. तर आमचा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये सांगा सगळेजण. तर बाय सगळ्यांना. शुभ संध्याकाळ.